नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी डाळ बनवणार आहे तुरीची। तर तुम्ही म्हणाल त्यात काय वेगळं आहे? डाळ तर सर्वच बनवतात, वरण। पण मी ज्या पद्धतीने बनवते ना, म्हणजे नेहमी नाही बनवत, नेहमी साधं वरण बनवते। पण कधीतरी असं चेंज म्हणून जे वरण बनवते ते आमच्या घरात मुलांना सर्वांना प्रचंड आवडतं। आपण नॉर्मल तुरीची डाळ बनवतो ना, तसंच बनवायचं। पण त्यात मी ही एक वस्तू टाकते, कॉर्न। ह्याला आपण मका बोलतो, मक्याचं कणीस, किंवा कॉर्न बोलतात, कोण भुट्टा बोलतं। आमच्याकडे मक्याचं कणीस बोलतात। तर मी हे डाळीमध्ये तुरीच्या टाकून ह्याची डाळ बनवून दाखवणार आहे। खूप चविष्ट लागते ही डाळ, तुम्हाला मी दाखवते। आता मी ह्याच्यामध्ये तूर डाळ धुवून घेतलेली आहे, हे पहा। हो, आपली साधी नेहमीची 1 वाटी तूर डाळ धुवून घेतली, जी आपण वरण बनवायला घेतो तशी। आणि एकच मक्याचं कणीस घेतलं होतं, त्याचे असे छोटे छोटे पीस केलेत। चाकूने सहज इझिली होतात, चाकूने कटिंग केलेत, हे पहा। आणि पाणी ओतते, जेवढं आपण डाळ शिजवायला पाणी टाकतो ना, तसं पाणी टाकणार आहे। तर आता मी ह्याच्यात 3 किंवा 4 शिट्ट्या काढून घेईन। तर हे पहा, मी 4 शिट्ट्या करून घेतल्यात आणि आपली डाळ शिजली आहे अशी छान, हे बघा त्यामध्ये। आणि हे मक्याचे कणीस टाकले होते ना, ते पण छानपैकी शिजलेत। मी तुम्हाला दाखवते, जरा गरम आहे, हे बघा असे छान शिजलेत, हे पहा। तर हे अख्खेच कणीस आपल्याला डाळीत टाकायचे। तर आता मी तुम्हाला फोडणी देऊन दाखवते। तर ह्याची फोडणी वेगळी अशी काही नाहीये, नॉर्मल वरणला फोडणी देतो ना, वरणाला तशीच द्यायची आहे। फक्त त्याच्यामध्ये ना हे मक्याचे कणीस टाकल्यामुळे त्या डाळीला जी टेस्ट येते ना, ती तुम्ही एकदा करून खा, मग तुम्हाला कळेल की त्याची टेस्ट काय लागते। तर हे पहा, आता आपण वरणाला फोडणी देऊया। तर हे पहा, आता आपण वरणाच्या फोडणीला तेल ओतत आहोत। आता तेल गरम झालं आहे, त्यात मी मोहरी टाकून घेत आहे। मोहरी थोडी अशी तडतडली ना, तडतडली की जिरं टाकायचंय। हे पहा, मोहरी तडतडली, आता मी त्यात जिरं टाकते। हिरव्या मिरच्या टाकल्या आणि हे असं मी खलबत्त्यात लसूण टेचलेला आणि कढीपत्ता टाकलाय। आणि आता लसूण चांगला परतेपर्यंत मी असं हलवून घेणार आहे। साधं सोपं जे आपण नेहमीच्या जेवणात वरण बनवतो ना, तेच वरण आहे, फक्त त्यात मी मक्याचे कणीस टाकले। तर जे शिजवतानाच मक्याचे कणीस टाकतो ना, तेव्हा त्या कणीसचा फ्लेवर असा त्याच्यामध्ये उतरतो आणि त्यामुळे त्या डाळीच्या जी वरणाला टेस्ट येते ना। हे पहा, आपला लसूण आता भाजून होत आला आहे। लसूण भाजून झाला आहे। आता मी तेलातच हळद टाकून घेते, ती एकदा परतते आणि डाळ ओतून घेते। डाळ ओतताना आहे ना, पळईने टाकायची अशी, कारण त्याच्यामध्ये कणीस टाकलेले आहेत ना, तर ओतताना उडू नये म्हणून अशी पळईने हळूहळू त्याच्यामध्ये हे करायची, टाकायची। तेव्हा पहिले हे सगळे कणीस काढून घ्यायचे, असे झाले। पाणी टाकून, कुकरमध्ये पाणी टाकून त्या डाळीत पाणी ओतते मी। हे पहा, मी डाळीमध्ये पाणी ओतून घेतलं आहे। मीठ टाकते, पण नेहमीप्रमाणे माझं जाडं मीठ मी टाकत आहे। आणि हे पहा, अशा प्रकारे वरण तयार आहे। वरण हे तुमच्या आवडीनुसार, जसं कोणाला पातळ कोणाला घट्ट आवडतं, आमच्यामध्ये एवढं घट्ट चालतं। आणि डाळ बघा 4 शिट्ट्यांमध्ये कशी शिजलेली आहे, कारण डाळ चांगल्या क्वालिटीची होती, त्यामुळे तिला वेगळं घोटून घ्यायची गरज नाही लागत। 4 शिट्ट्यांमध्ये हे पहा, एकदम एकजीव होते ती डाळ। आणि आता हे असंच एक 5 मिनिटं गॅसवरती चांगलं उकळवून घ्यायचे वरण,
आणि मग मी कोथिंबीर कधी लास्टलाच टाकते, कारण मला ना ते जास्त शिजलेल्या कोथिंबीरीची चव आवडत नाही. मला थोडी असं ती वरून नंतर लास्टला टाकली ना की थोडी ती अशी त्याचा फ्लेवर असा छान लागतो कोथिंबीरीचा. म्हणून मी जेव्हा आता मी गॅस बंद करेन ना डाळ उकळल्यावर, त्या स्टेजला मी कोथिंबीर टाकते आणि झाकून ठेवते. तर आता डाळ उकळते, 5 मिनिटांनी डाळ उकळली की आपण गॅस बंद करूया. तर हे पहा, आपली डाळ आता 5 मिनिटं झाली, छान उकळलेली आहे. आता मी या स्टेजला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. आत्ता कोथिंबीर टाकली ना की ती जास्त शिजली जात नाही आणि थोडी कचमट राहते आणि त्याचा फ्लेवर एवढा छान लागतो ना डाळीत. आणि आपण जर अगोदरच टाकली ना तर त्याचा कलर पण चेंज होतो कोथिंबीरीचा. कोथिंबीर टाकली की नाही असं वाटत नाही. म्हणजे मी कोणत्याही पदार्थात कोथिंबीर शेवटीच टाकते, अगोदर कधीच टाकत नाही. आणि आता कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा अशी हलवून घेते आणि बघा तुम्हाला दाखवते. आणि जेवताना आहे ना वाटीमध्ये डाळ घ्यायची, साईडला हे कणीस घ्यायचं आणि खायचं. तेव्हा खाल्ल्यानंतर तुम्हाला कळेल टेस्ट कशी आहे. तर आपली डाळ तयार झाली आहे. मी गॅस बंद करते. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. बाय बाय.